मध्ये सहभागी होणार आहेत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज राज ठाकरे मोठं आंदोलन करणार आहे। टोल विरोधातलं हे आंदोलन आहे आणि त्यासाठी आता राज ठाकरे घराबाहेर पडतात। आपण बघू शकतो ह्या दृश्यांमध्ये थेट दृश्य आहेत आपल्याकडे। राज ठाकरे त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मनसेचे अनेक पदाधिकारी सध्या राज ठाकरेंच्या बरोबर आहेत आणि आता राज ठाकरे गाडीत बसून वाशी टोल नाक्याकडे रवाना होते। काल त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं होतं की ते वाशी टोल नाक्याच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। आज राज ठाकरे यांनी पुकारलेल्या आंदोलनामध्ये राज्यातून ठिकठिकाणून आपल्याकडे बातम्या पोहोचतात आणि त्यानुसार ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन सुरू झालेलं आहे। राज ठाकरे आता आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांच्या घराबाहेर पडलेले आहेत। वाशीकडे ते आता रवाना होतात। राज यांनी सांगितलेलं होतं पुण्यामधल्या भाषणानंतर की मी स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे आणि त्यानुसार आंदोलनात सहभागी होण्यासाठी ते आता वाशी टोल नाक्याकडे जाणार आहेत। राज ठाकरेंच्या या आंदोलनाबाबत प्रत्येक बातमीवर आपली नजर कायम असणार आहे आणि आम्ही तुम्हाला प्रत्येक गोष्टीची अपडेट कळवणार आहोत, सांगणार आहोत। महाराष्ट्राच्या ठिकठिकाणच्या टोल नाक्यांवर आमचे प्रतिनिधी आहेत। मुंबईमध्ये ठिकठिकाणी जिथे सध्या आंदोलन चालू आहे तिथे आमचे प्रतिनिधी आहेत, त्यामुळे प्रत्येक क्षणाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचत राहणार आहे। सध्या राज ठाकरे यांच्या घराबाहेरची ही दृश्य आहेत। आंदोलनाचं नेतृत्व करण्यासाठी आता राज ठाकरे बाहेर पडलेले आहेत आणि त्याचबरोबर मनसेचे अनेक पदाधिकारी त्यांच्या बरोबर आहेत। मनसेचं आजचं टोल विरोधातलं आंदोलन आतापर्यंत जर विचार केला सकाळपासून 2 तासांचा तर मोठ्या प्रमाणामध्ये या आंदोलनाला प्रतिसाद मिळतोय। राज ठाकरेंनी सांगितलं होतं की मोठ्या प्रमाणात हे आंदोलन असणार आहे, कडक आंदोलन असणार आहे, त्यामुळे त्याप्रमाणे आता प्रतिसाद मिळताना दिसतोय। मुंबईमध्ये आज सकाळी बघितलं तर अनेक ठिकाणी रस्त्यांवर बऱ्याच प्रमाणात ट्रॅफिक जाम झालं होतं। खरं तर 12वीच्या प्रॅक्टिकलच्या परीक्षा सुरू आहेत आणि आपण ही जी कृष्णकुंजाची दृश्य बघतोय ही फक्त तुम्ही झी 24 तासवर बघू शकताय। राज ठाकरेंच्या घराबाहेरची दृश्य फक्त झी 24 तासवर। राज ठाकरे आपल्या कारमध्ये बसून आता वाशी टोल नाक्याकडे निघालेले आहेत आंदोलनाचं नेतृत्व करण्यासाठी। त्यांच्याबरोबर शर्मिला ठाकरे सुद्धा आहेत, त्यानंतर मनसेचे अनेक पदाधिकारी आहेत, मनसेचे आमदार आहेत आणि राज ठाकरे आता वाशी टोल नाक्याकडे निघालेले आहेत। फक्त झी 24 तासवर ही तुम्ही दृश्य बघू शकता। आता राज ठाकरे घराबाहेर पडलेली आणि वाशीकडे निघतात ते टोल नाक्यावर। आज टोल विरोधातलं जे आंदोलन आहे त्याचं नेतृत्व स्वतः राज ठाकरे करणार आहेत असं त्यांनी पुण्यामधल्या भाषणामध्ये सांगितलेलं होतं आणि त्यानुसार आता ते निघालेले आहेत। कुठल्याही प्रकारचं जाळपोळ तोडफोड होणार नाही असं आश्वासन काल त्यांनी दिलेलं आहे। फक्त टोलचा विरोध आहे आणि या टोलचा विरोध करण्यासाठी आमचं हे आंदोलन असणार आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं। त्यामुळे अशी अपेक्षा आहे की या आंदोलनामध्ये कुठलीही अनुचित प्रकार घडणार नाही। अर्थात त्यासाठी काल पोलिसांनी त्यांना नोटीसही बजावली होती, कारण होणाऱ्या कुठल्याही अनुचित गोष्टीला राज ठाकरे यांना स्वतःला जबाबदार धरण्यात येणार आहे आणि त्याप्रमाणे काल शिवाजी पार्क पोलिसांनी राज ठाकरेंना नोटीस बजावलेली होती। एकंदरीतच राज ठाकरेंच्या घराबाहेरचे अपडेट्स जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या बरोबर आहेत। दिनेश, राज ठाकरे आता नुकतेच निघालेले दिसत आहेत, आपल्याकडे ताजी दृश्य आहेत, फर्स्ट व्हिज्युअल्स आहेत झी 24 तासवर, काय माहिती मिळतेय? दिनेश, राज ठाकरे निघालेले आहेत। मनसेचं टोल विरोधातलं हे आंदोलन आज सकाळपासून सुरू झालेलं आहे। राज्यातल्या ठिकठिकाणच्या टोल नाक्यांवरून आपल्याला बातम्या मिळतात, घाटांमधून बातम्या मिळतात की जिथे मोठमोठ्या जी जड वाहनं असतात त्यांची हवा सोडण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली चक्काजाम आंदोलन तिथे होऊ लागलेलं आहे। पण कुठल्याही तोडफोडीचा प्रकार अजूनही राज ठाकरे घरातून निघालेले आहेत आणि वाशी टोल नाक्यावर त्यांचं आंदोलन असणार आहे। वाशी टोल नाक्यावरचं जे आंदोलन आहे तिथे राज ठाकरे पोहोचणार आहेत, तिथल्या आंदोलनाचं नेतृत्व ते करणार आहेत आणि त्याप्रमाणे त्यांच्या घरातून ते निघालेले आहेत। मनसेचे पदाधिकारी आमदार त्यांच्याबरोबर आहेत।
आणि आणखी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी जाऊया. आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर सध्या आपल्या बरोबर आहेत. देवेंद्र, सांगाल यावेळी तुम्ही कुठे आहात आणि काय प्रकारचं वातावरण आहे, कसं चाललंय टोल विरोधातलं मनसेचं आंदोलन? अनुपमा, सकाळपासूनच वाशीच्या टोल नाक्यावर मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते या आंदोलनासाठी येतात आहे. आता राज ठाकरे पण मुंबईहून वाशीच्या दिशेने निघालेले आहेत. साधारण अर्ध्या ते पाऊण तासामध्ये राज ठाकरे वाशीच्या टोल नाक्यावरती येतील आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोकोचं जे आंदोलन आहे प्रतिकात्मक टोलच्या विरोधातलं, ते वाशीच्या टोल नाक्यावरती सुरू होईल. मात्र काही वेळापासून पोलिसांनी जे कार्यकर्ते इथे जमायला सुरुवात झालेली आहे त्यांना धरपकड करण्यास सुरुवात केलेली आहे. कारण मोठा जमाव इथे जमू नये आणि एखादी अप्रिय घटना होऊ नये किंवा आंदोलन जे आहे ते चिघळू नये, त्यामुळे पोलिसांनी देखील खबरदारीचा उपाय म्हणून इथे जे कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केलेली आहे. राज ठाकरे आता मुंबईच्या दिशेने वाशीच्या टोल नाक्याकडे निघालेले आहेत. साधारण अर्ध्या ते पाऊण तासामध्ये राज ठाकरे वाशीच्या टोल नाक्यावर येतील आणि त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते, इथे जमलेले कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये इथे रास्ता रोको होईल आणि प्रतिकात्मक जे आंदोलन आहे मनसेमार्फत सांगण्यात आलेले त्याची सुरुवात होईल. खरं तर काय अपेक्षित आहे, कशा प्रकारचं आंदोलन वाशीमध्ये होऊ शकतं? जसं तुम्ही सांगताय की तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जरी मनसैनिक जमलेले असले तरी पोलीस अटकाव करतात, जमावबंदी आहे, कशा प्रकारचं आंदोलन राज तिथे येऊन करतील, काय याच्याबद्दल माहिती आहे? अनुपमा, ज्या पद्धतीने काल मनसे मार्फत स्पष्ट करण्यात आलेलं आहे की कुठल्याही प्रकारची हिंसक कृती जी आहे ती केली जाणार नाही, तरी सुद्धा पोलिसांकडून खबरदारीचा उपाय केला जातोय. इथे जे आहे ते रास्ता रोको चक्काजाम केला जाणार आहे. साधारण अर्धा ते पाऊण तास जे आहे ते इथे आंदोलन चालू राहणार आहे आणि त्यामुळे तुतरबाजी वाहतूक आहे ती पूर्णतः ठप्प होणार आहे आणि एकंदरीतच एक प्रतिकात्मक निषेध जो आहे टोल मधल्या अनागोंदीचा तो इथे नोंदवला जाणार आहे आणि त्याची सुरुवात जी आहे ती काही वेळानंतर इथे झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते. अनुपमा, देवेंद्र, सध्या तुम्ही वाशीच्या टोल नाक्यावर आहात. टोल नाक्यावरचं वातावरण सांगा. येणारी जाणारी जी वाहनं आहेत काय ती टोल देतात आता? अनुपमा, सध्या तरी इथून जी दोन्ही रस्त्यावरून येणारी वाहनं आहेत तर त्यांच्याकडून टोल जे आहे तो घेतला जातोय. सध्या इथली वाहतूक जी आहे ती सुरळीत आहे. मात्र पोलीस जे आहेत ते इथे जमलेल्या कार्यकर्त्यांना अटकाव करतात आहे. काही वेळानंतर ज्यावेळी राज ठाकरे इथे येतील त्यावेळी खऱ्या पद्धतीने आंदोलनाला सुरुवात होईल आणि त्यावेळी जे कार्यकर्ते रास्ता रोको करतील त्यामुळे इथली वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आपल्याला पाहायला मिळेल. मात्र तुर्तास तरी इथली वाहतूक जी आहे ती सुरळीत सुरू आहे. वाहतूक सुरळीत सुरू आहे. मात्र प्रवाशांचं जर देवेंद्र तुमचं काही बोलणं झालं असेल तर त्यांचं याच्याबाबत काय म्हणणं आहे? कितपत त्याचा या आंदोलनाचा त्रास म्हणा किंवा कितपत फायदा, काय नेमक्या प्रतिक्रिया मिळतात? अनुपमा, टोलच्या मुद्द्यावरती आम्ही अनेकांशी बोललोय. जे प्रवासी आहेत तिथून जाणारे रोजचे जे प्रवासी आहेत त्यांच्याशी आम्ही संवाद साधला. टोलची जी पद्धत आहे, टोल जो वर्षानुवर्षे त्यांच्याकडून वसूल केला जातोय त्या सगळ्या पद्धतीला इथल्या प्रवाशांचा विरोध आहे. त्याच्या विरोधात आवाज उचलला जावा ही सर्वसामान्यांची मागणी आहे. मात्र एकंदरीतच रस्ता जाम किंवा अशा हिंसक ज्या कृती होतात त्याला काहीशे जे प्रवासी आहेत त्यांनी विरोध केलेला आहे. कारण रस्त्याची वाहतूक थांबली, हायवेवरची वाहतूक थांबवली तर त्याचा तासोनतास परिणाम जो आहे तो वाहतुकीवर होतो आणि या गोष्टीला कुठेतरी लोकांकडून प्रतिसाद मिळत नाहीये. मात्र टोलची जी पद्धत आहे, अनागोंदी कारभार जो टोलच्या वसुलीमध्ये चाललेला आहे त्याला कुठेतरी अटकाव यावा अशी मागणी देखील लोकांमधून होते. नक्कीच नक्कीच. एकंदरीतच देवेंद्र, आम्हाला जरा वाशी टोल नाक्यावरचं पोलिसांची जी तयारी आहे त्याबाबत सुद्धा सांगाल, कारण राज स्वतः तिथे येणार असल्यामुळे निश्चितच पोलिसांची सुद्धा तयारी जबरदस्त झालेली असणार आहे. काय नेमकी रणनीती पोलिसांनी आज ठेवली होती? नक्कीच मृदुला, वाशी टोल नाक्यावर देवेंद्र संपर्कात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.